त्यावरती आपण बघतोय शिरसा स्पोर्ट आणि सिक्सर असं लिहिलं गेलेलं आहे. अतिशय सुरेख आणि भव्य भव्य आणि दिव्य असं नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चिली जात असलेली स्पर्धा मैदानावरती रंगतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार मात्र आता अंतिम टप्प्यामध्ये येतोय. मी मगाशी समालोचन करताना सांगितलं की क्रिकेटच्या मैदानावरची दिवाळी मात्र उद्या या मैदानावरती साजरी होणार आहे. क्रिकेट खेळाडूंची दिवाळी असेल. जाऊया संघाचं पहिलं षटक मनाली ब्रदर्स नागपूर संघाचा गोलंदाज. इस बार ऑफ के बाहर बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए गेंद ऑन साइड की तरफ जा रही है. खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं. दोनों लेने का मौका. संदीप मकवाना ने पिछले मैच में भगवान सर बहुत ही अच्छी पारी खेली थी. इनके पिटारे में बहुत सारे शॉट है. कोल्हापुर से बिलोंग करते हैं. कोल्हापुरी तड़का हमने देखा था. शानदार बल्लेबाजी. इनफॉर्म खिलाड़ी जब मैदान के अंदर होते तो टीम का फायदा होता है. फिलहाल आगाज अच्छा है और संदीप मकवाना ने अपना खाता खोलते हुए 2 रन बनाए हैं. या दरम्यान गहिनीनाथ स्पोर्ट फाउंडेशन संघाला शिरूरकडून आर के सरकार यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत की या सामन्यामध्ये आपलं चांगलं प्रदर्शन करा. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज मनाली ब्रदर्स नागपूर संघाचा गोलंदाज वेगवान गोलंदाज राम. या षटकातील पुढचा चेंडू असेल. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेर असणारा चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. कोणत्याही प्रकारची धाव नसणारा एक एक निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवणारा ठरतोय. कारण एक संघर्षपूर्ण लढत, दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण लढत. और भगवान सर मुझे लग रहा है कि आपने अगर पहले मैच में गुड़ किया तो अब समय आएगा. पुन्हा एकदा स्ट्राईकचा फलंदाज संदीप. गोलंदाजी मार्कवरती राम. यावेळी मात्र एक उत्तम फटका खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे शॉट दोबारा देखना चाहिए. आज के दिन का सबसे बेहतरीन शॉट है ये. देखिए फ्रंट फुट पर बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड और सीधा कॉम्पास की तरफ गेंद आई और घास को आग लगाती हुई आई. शानदार स्ट्रोक और बहुत ही अच्छा आघात बल्लेबाज द्वारा. प्रॉपर क्रिकेट शॉट बल्लेबाज की तरफ से. संदीपच्या बॅटमधून निघालेला एक अफलातून स्ट्रोक, कडक कडकडीत प्रहार. चेंडू मात्र शिरसा स्पोर्ट ब्रँडेड चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. यावेळी मात्र अकोट टप्प्याचा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितपणे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगली रनिंग म्हणावी लागेल. या 2 धावेने धावसंख्येत भर असेल. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचेल. प्रेक्षकांना मी विनंती करतोय इथे खूप छान पद्धतीनं स्टँडची व्यवस्था करण्यात आली. तर प्रत्येक स्टँडचा आपण वापर करा. कारण कबड्डीच्या खेळामध्ये मी अनेक वेळेला गॅलरी बघितली आहेत, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे संकल्पना आहेत. त्या संकल्पनेमधील आणखीन एक संकल्पना आपण पाहिले की 4 स्टँड आहेत. तर प्रेक्षकांना विनंती आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा. मी अगोदर सांगितलं की शिरसाट सरांचं नियोजन इतकं सुंदर आहे. आपण पाहतोय की चहा पाण्याची आणि नाश्त्याची जी 8-10 दुकानं लागलीत, अगदी त्यांचं पोट आणि त्यांचा संसार सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला आहे. हो, यावेळी मात्र बॅटची हलकीशी कड चेंडू घेतोय का? धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धावबादची संधी. फलंदाज मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित ओव्हर थ्रो होतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत पाहूया पंचाचा इशारा. किती धावा मात्र दोन्ही फलंदाजाकडून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. और भगवान सर पिछले मैच में मनाली ब्रदर्स ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन मैं अभी भी कह रहा हूँ यहाँ से कि सामने वाली टीम को हल्का ना के. इस ओवर की कहानी देखिए तो पहले ओवर में फिलहाल एक चौके की मदद से 8 रन आए. प्रमुख गेंदबाज के ऊपर थोड़ा सा हमला भी हुआ है. आपके पास अभी भी एक गेंद बची. इस ओवर की एक गेंद बची हुई है और कॉम्पैक्ट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. राम फ्लैंक स्लिप पर खिलाड़ी मौजूद है. एक डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी है. कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर खिलाड़ी. 5 खिलाड़ी ऑफ साइड पर है. इस ओवर की अगली गेंद थोड़ा एंगल चेंज किया है. क्या ये कारगर साबित हो जाएंगे? बहुत ही सुंदर गेंद और इसी के साथ क्या सीधी स्टंप पर लगी है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. गेंदबाज का नाम है राम और बल्लेबाज का हो गया काम तमाम. एक बहुत बड़ी मछली जाल में फंसी. देखिए किस तरह से हुआ है. शॉट खराब था. ये बल्ले को लगी.
10 धावा, संघाची धावसंख्या 10 आणि संदीपच्या खात्यावरती 5 चेंडूमध्ये 10 धावा जमा होत्या आणि एक चुकीचा फटका खेळलाय आणि फलंदाज मात्र बाद होऊन परतोय. संदीपनं पहिल्या सामन्यामध्ये 17 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी आपल्या संघासाठी केली होती. एक मोठा धक्का, एक बिग विकेट, या सामन्यातला हा मोठा धक्का असेल. बिल्कुल, और सफल ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 10 रन 1 विकेट के नुकसान पर फिरोज. पिछले मैच में फिरोज ने क्या कमाल की गेंदबाजी की, मज़ा आया देखने के बाद. यॉर्कर डाल रहे थे, स्लोवर वन डाल रहे थे, एक बार फिर आउट स्विंगिंग गेंदबाजी कर रहे थे, इतना मिश्रण कर रहे थे. और इनका जो खास करके यॉर्कर में ना देखा है वो बहुत तीखा होता है, लेकिन उस वक्त आपको वो मिश्रण करना होता है. बहुत ही अच्छी गेंदबाजी की. अब जाकर ये पहली पारी है, दूसरा ओवर लेके गेंदबाजी करने के लिए आए हैं. दूसरे एंड से अब देखिए दूर वाले एंड से गेंदबाजी करेंगे. पावर प्ले का दूसरा ओवर है. मनाली ब्रदर्स और गहरीनाथ दाता स्पोर्ट के बीच मुकाबला. जो दर्शक अभी हमारे साथ जुड़ चुके हैं, मैं आपको बताना चाहता हूँ, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला. या दरम्यान फिरोजचा पहिला चेंडू खेळलाय. मिड ऑफच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. एक चोरटी धाव घेतली जाते. एका धावेने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. निश्चितपणे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असणार आहे. 2 धावा मात्र या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 12. ज्यानं अफलातून अशी गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना आपल्या संघाला 9 धावाने तो सामना जिंकून दिला. एक निर्धाव षटक टाकलं गेलं फिरोजकडून. एक अफलातून कामगिरी. आजच्या दिवसभरातील सर्वात सुंदर गोलंदाजी केली फिरोज. बिल्कुल, अगली गेंद के साथ इस बार ऑन साइड पर खेला जाता है. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती है गेंद को, और फुटबॉल नहीं है. जब आप गेंद को खेलने की कोशिश करें तो खड़े खड़े खेलने का प्रयास कर रहे हैं. गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई 1 रन का इजाफा. रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है. चैंपियन ट्रॉफी 2021 का चौथा दिन. थोड़ा सा ढलता हुआ सूरज, कब होती हुई रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, यही भी सवाल है. मंच पर बहुत सारे मेहमान बैठे हुए, इनका भी स्वागत है. मैदान के अंदर भी क्रिकेट का महासंग्राम जारी है. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल फिरोज. या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकवरती मात्र फलंदाज असेल अविनाश. तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. खास करके मकमाना का विकेट गिरने के बाद गेंदबाजी करने के लिए फिरोज तैयार. और इस बार गेंद चली गई स्क्वायर की तरफ बहुत तेजी के साथ. पीछे कोई खिलाड़ी नहीं है, डीप मिड विकेट पर है. बढ़िया फील्डिंग. थोड़ा सा उड़ी उड़ी जाए वाला गाना होता हुआ मैदान के अंदर. ये गेंद सीधी स्क्वायर की तरफ आनी चाहिए थी, लेकिन ऊपर से चली गई है. शुक्रिया एक बार फिर सभी दर्शकों का जो हमारे साथ टेनिस क्रिकेट के माध्यम से भी जुड़े हुए हैं. अच्छा सपोर्ट पिछले 4 दिनों में. कल का दिन एक बार फिर जो फाइनल का ग्रैंड फाइनल का दिन भी बहुत इंटरेस्टिंग. अब जाएगा एक बार फिर जो मेहमानों का सम्मान हो रहा है. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवरती फिरोज. धावसंख्या मात्र असेल 15. 1 बाद 15. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू होता. उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. एक निर्धाव चेंडू मात्र दर्पण वाढवतोय. आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत कलीम शेख, चिंचपूर इजदे माजी खेळाडू, हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू पंच जय पवार यांनी घोषित केलाय. वाईड चेंडू, अतिरिक्त चेंडू, स्वैर चेंडू, एक अतिरिक्त धाव. बिल्कुल मिस्टर एस्टा से रन संख्या बढ़ रही है. कुल मिलाकर रन संख्या 16 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है. गहरीनाथ दादा स्पोर्ट ने टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला लिया. ऑफ टाइम के बाहर हवा में गेंद, खिलाड़ी यहाँ मौजूद, मिड ऑफ पर शानदार कैच. और फिरोज हर बार बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. ये कह रहे हैं मैं ईद का चांद नहीं हूँ, हर रोज चमकने वाला चांद हूँ, हर रोज चमकने वाला सूरज हूँ. बहुत ही जबरदस्त शानदार प्रदर्शन कर रहे हैं. एक बार फिर डूबते हुए सूरज की रोशनी कम हो रही है, उसी वक्त ये जो हर रोज चमकने वाला जो सूरज है बहुत अच्छा काम कर रहा है. फिरोज कमाल का प्रदर्शन, निरंतरता का दूसरा नाम है फिरोज. खऱ्या अर्थानं फिरोजचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण फिरोजनं मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला जो विजय मिळवून दिला, एक अफलातून विजय. आणि मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, बाद फेरीच्या सामन्यामध्ये आपण पाहतो की जो जीता वो सिकंदर, जो हारा वो टूर्नामेंट से बाहर, अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण लढत दोन्ही संघामध्ये सुरू आहे. आणि हा दुसरा धक्का मात्र या ठिकाणी. आणि आपण झेल जर पाहिला तरी अगदी खेळाडूला जागेवरती झेल. आपण एखाद्या लग्नाच्या आमंत्रणामध्ये गेलोय आणि अलगद बुंदीचा लाडू येऊन आपल्या ताटामध्ये पडावा, अशा पद्धतीचा झेल एक टिपला गेला. आणि एक दुसरा धक्का मात्र या संघाला बसतोय. एक तुल्यबळ लढत मैदानावरती सुरू आहे. और जिस तरह से ये गेंद थी टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए ऑफ टाइम के बाहर आए थे. रन संख्या 16 रन 2 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. कृष्णा गवली. इस बार क्या शॉट है,
शाम के समय में डूबते हुए सूरज की तरफ आप देखिए रोशनी कम हो रही है, उसी वक्त कदमों का अच्छा इस्तेमाल, गेंद बॉल लेने के बाद 4 रन। ओ हो, जितने दर्शक अगर ये शॉट देख रहे तो बहुत खुश हो जाए। ये दूसरा ओवर इस खूबसूरत चौके के साथ रन संख्या 20 रन 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर का जो लेखा जोखा था जिसमें आखिरी गेंद पर चौका वो भी क्लास था। एक बार फिर कदमों का इस्तेमाल, गेंद के पिच तक पहुंचे, सीधे बल्ले से मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया था, लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर 4 रन निकले। एक दर्शनीय स्ट्रोक के साथ इस ओवर को समाप्त कर दिया बल्लेबाज ने। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटनं खूप काही दिलंय, खेळाडूंना खूप काही दिलंय, प्रेक्षकांना खूप काही दिलंय, सर्वांना खूप काही देणारा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. ज्यावेळेपासून यूट्यूबवरती लाईव्ह सामने आपण पाहतोय त्यावेळेपासून टेनिस क्रिकेट खूप लोकप्रिय होत आहे. आणि आता मैदानावरती सुरू असणारा सामना नागपूर विरुद्ध गहिनीनाथ स्पोर्ट फाउंडेशन. बिल्कुल एक बहुत अच्छा मुकाबला। मनाली ब्रदर्स की बात करें तो बहुत ही अच्छा प्रदर्शन इरशाद बागवान साहब रहा है, लेकिन दूसरी तरफ से गहिनीनाथ जो स्पोर्ट है, दादा की जो टीम है, इन्होंने भी बहुत अच्छा काम किया है। अब कृष्णा 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं, प्रशांत की बात करें तो 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। यहाँ एक साझेदारी की जरूरत है। 20 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। यहाँ से इस अवसर से रन बनेंगे तो कितना स्कोर हो जाएगा। अभी देखिए ऑन स्क्रीन हमें बता रहे कि 50 हो सकते हैं। देखते कि इसी रफ्तार के साथ जाएंगे। गेंदबाजी में अब परिवर्तन, समीर को मौका मिला है। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल समीर. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईकचा फलंदाज मात्र प्रशांत. साई ऋषी शिरसाट यांच्याकडून आत्ताच्या मॅचमध्ये जो षटकार डोटावेल फलंदाज त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला खूप सुंदर चेंडू आहे. उंची खूप आहे, म्हणजे हॅम ॲक्शनने गोलंदाजी केली जाते त्यावेळेला खूप उंचावून चेंडू येतोय आणि चेंडू कुठे टाकलाय तर 5व्या 6व्या स्टंपवरती. कुंडलेस्वर चेंडू पडतोय, उसळी घेतोय आणि मागे जातोय. आता आडव्या बॅटने जर फलंदाजी करणार तर चेंडू बॅटला लागणं फार शक्य नसतं आणि तेच घडले मैदानामध्ये. अतिशय सुंदर स्टार्ट. उंच खुरा गोलंदाज आहे, आपल्या उंचीचा भरपूर फायदा घेतोय. धावपलकर धावा आहेत त्या 20-2 गड्यांच्या मोबदल्यात. खऱ्या अर्थानं खूप प्रभावित केले गोलंदाजांनी की मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये 5 षटकांच्या टेनिस बॉलच्या सामन्यामध्ये अक्षरशः गोलंदाजाची पिसे काढली जातात, गोलंदाजाची चिंधड्या उडवल्या जातात. परंतु आज आपण नागपूर संघाची गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होता, खेळून काढला. निश्चितपणे एका धावेसाठी प्रयत्न असेल, 1 धाव घेतली जाईल, 1 धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या असेल 21, 2 बाद 21. अरे बागवान साहब, मुनाफ पटेल या मैगरा, इनका कद बहुत बड़ा था, गति ज़्यादा नहीं थी, लेकिन जो ज़्यादा ऊपर से गेंद आती थी, हाई एक्शन से जब गेंदबाजी होती थी ना तो ज़्यादा उछाल, वही कहानी मैदान के अंदर हो रही है. मैं इनसे तुलना नहीं कर रहा, लेकिन कद के बारे में चर्चा. नियंत्रण बहुत अच्छा है, बहुत ही सुंदर क्रिकेट मैदान के अंदर गेंदबाज द्वारा सभी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या 21 रन 2 विकेट के नुकसान पर और तीसरा ओवर प्रगति पर है. इसके बाद में एक बड़ा मुकाबला आ रहा है. कल के फाइनल के दिन में क्या होगा ये भी इंटरेस्टिंग बात है. अमोल अभी भी हमें बता के चले गए, लेकिन इंटरेस्टिंग एक बार फिर कल क्या होगा इसके ऊपर चर्चा होगी. अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती समीर. स्ट्राईकचा फलंदाज कृष्णा, ज्यानं 4 चौकाराने आपलं खातं उघडलं होतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त असा स्ट्रोक खेळला. चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट चौकार. शिरसाट स्पोर्ट ब्रँडेड चौकार. शुक्रिया डीजे. ये शॉट दोबारा देखे बागवान साहब, गेंद खराब नहीं थी, लेकिन जिस तरह से जो ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर था उसको बहुत खूबसूरती के साथ कवर के ऊपर से खेल दिया. करारा प्रहार, गेंद बॉडी के बाहर. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है ये. गेंद में खराबी नहीं है, ये शॉट बनाया गया है. जबरदस्त वेगवान चौकार कृष्णाच्या बॅटमधून. आतापर्यंत कृष्णा 2 चेंडूमध्ये 8 धावावरती फलंदाजी करतोय. 2 वेगवान चौकार कृष्णाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल समीर. संघाचं 3रं षटक मात्र या ठिकाणी टाकलं जात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. पुन्हा चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर था. ये गेंद देखिए बहुत अच्छी थी. पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज ने की हरकत, उनको मिली बरकत. बहुत ही सुंदर और शानदार क्रिकेट. पहले बलवान अब बुद्धिमान. मैग्निफिसेंट बैटिंग बाय द बैट्समैन. अतिशय सुरेख आणि नेत्रदीपक फलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती. कृष्णा 3 चेंडूमध्ये 12 धावावरती वैयक्तिक फलंदाजी करतोय. कृष्णा 3 चौकार. अफलातून फलंदाजीचं प्रदर्शन.
हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र जातोय. चेंडू यावेळी बाईकचा इशारा येतो. एक धाव मात्र बाईकच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या असेल 30. तिसरं षटक मैदानावर टाकलं जातंय. अतिशय सुरेख असं या स्पर्धेचं नियोजन. उच्च कद के गेंदबाजी करने के लिए तैयार सबीर शेख और शिवराज सिरसाट यांच्याकडनं पारितोषिक येतोय. 3 चौकारांसाठी एकूण 200 रुपयाचं पारितोषिक आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार गेंद पॉटेल की तरफ बिल्कुल जा रही है. विकेट के पीछे अच्छी दौड़ और चीते की दौड़ लगाते हुए तालियां बज रही है डगआउट में. इसी बीच जो हम बात कर रहे थे साइकिल के बारे में, तो जो साइकिल आप देख रहे हैं लकी डॉ के माध्यम से मिलेगी, उसके स्पॉन्सर यशराज अर्थमोर्स के और अर्थमोर्स और सप्लाई के ओनर उमेश शिरसाट इनका आगमन हुआ है. सर आपका स्वागत है. सर आपलं या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत है. फिलहाल कृष्णा 12 पर 32 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हुआ. मैदान के अंदर चर्चा हो रही है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन बागवान साहब चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है. हमारे साथ चर्चा करने के लिए बागवान साहब है. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण संदीपची फलंदाजी, संदीपची बॅट मात्र तळपते. आकाशातला सूर्य जरी काहीसा नाहीसा झाला असला तरी संदीपची बॅट मात्र मैदानावरती तळपते. संदीप आणि प्रशांतला मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. एक आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, वादळी, झंझावती, डायनामाइट, सुनामी फलंदाजी करावी लागेल, तरच एक चांगली धावसंख्या या 5 षटकामध्ये उभा राहील. कृष्णा बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. कृष्णा गवली की बात करें तो एक तरफ बल्लेबाज की बात करें तो प्रशांत डटे हुए हैं. संदीप का विकेट खोने के बाद यहाँ एक साझेदारी बन रही है. साझेदारी की सख्त जरूरत है. अगर एक बैंक बैलेंस अच्छा बन जाएगा तो बाद में एक अच्छा कुशन मिलेगा. दिलीप को मौका मिला, एक बहुत ही मशहूर गेंदबाज मैदान के अंदर. बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, ये होते हैं प्रमुख गेंद. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. गॉम. और गेंदबाज भी रंग भरने के लिए है तैयार. पिंपलगांव टप्पा मैदान पर खेल होगा रोचक, धमाकेदार, शानदार. दोस्तों, चैंपियन ट्रॉफी 2021 केवल प्रतियोगिता नहीं है, यह है क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार. ये एक बहुत बड़ा जो कि मेला यहाँ है. और क्या क्रिकेट हो रही है. चौथे दिन का खेल है. 32 रन 3 विकेट के नुकसान पर बढ़िया स्टार्ट गेंदबाज की तरफ से. दिलीप बिजवा की तरफ से बहुत ही बेहतरीन स्टार्ट हुआ. अच्छी गेंद. एक जबरदस्त आणि मोठा धक्का मात्र संघासाठी बसतोय. कृष्णा मात्र बाद होऊन परततोय. ओ, यावेळी मात्र आपला तो चेंडू लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद होऊन परततोय. त्रिफळाचीत बाद झालाय फलंदाज. आपलातून गोलंदाजी करतोय दिलीप. तिकी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी. पहली गेंद पर बाहरी किनारा, उसके बाद में 100 सोनार की, 1 लोहार की, चारों का निश्चित कर दिया. देखिए किस तरह से हुआ है. एंगल क्रिएट कर रहे, गेंद अंदर आ रही है. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, कूद के निकालने की कोशिश, लेकिन गेंद सीधी स्टंप की तरफ आती भी. दूसरे एंगल से भी देखिए, बल्लेबाज के पास कोई जो कि ऑप्शन नहीं था, कोई विकल्प नहीं था. इस ओवर में पहले 2 गेंदों पर 2 विकेट आए हैं. इसका मतलब है कि एक बार फिर एक और विकेट लेंगे तो हैट्रिक का मौका है. 32 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर दिलीप जो है बहुत ही सटीक लाइन के साथ तिकी गेंदबाजी कर रहे हैं और कीर्तिमान के दहलीज पर है. अगर एक विकेट लेते हैं तो हैट्रिक पूरी हो जाएगी. सर, हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मात्र आज नोंदवली गेली. शेतकरी 11 संघाकडून किरण खोबरेनं मात्र हॅट्रिक घेतली होती. एक वेळा किरण खोबरेनं हॅट्रिक घेतली आणि पुढच्या सामन्यामध्ये एक वेळा किरण खोबरे हॅट्रिकच्या चान्सवरती, अमोल डुबे हॅट्रिकच्या चान्सवरती आणि आता मात्र दिलीप हॅट्रिक बॉल, गोल्डन बॉल. इस बार गेंद को आंसर की तरफ खेलते हुए गेंद कॉर्नर की तरफ जा रही है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे. विच विल अलाउ द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. इस 2 रनों के साथ रन संख्या बिल्कुल बढ़ रही है. 34 रन 4 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए गहिनीदात दादा सिरसा स्पोर्ट की टीम टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला लिया था. फिलहाल प्रमुख गेंदबाज दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं. 2 खिलाड़ी देखिए, एक सीधा कॉम्बस के सामने अगर देखें तो फाइन लेग और जो थर्ड मैन का खिलाड़ी वो दायरे के अंदर रखा हुआ है.
आसमान की तरफ एक बार फिर उड़ाना चाहते थे लेकिन बात नहीं बनी है। गेंद एक बार फिर जा रही है स्क्वायरली की तरफ, थोड़ी सी खराब फील्डिंग मिड विकेट की तरफ जा रही है और इसका फायदा उठाते हुए अब 3 रन मुकम्मल करेंगे विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। अब टीम मांगे मोर, दिल मांगे मोर, समय भी बहुत कुछ मांग रहा है। जिस तरह से यह मुकाबला है, रन बनेंगे तो एक बार फिर गेंदबाजों को कुशन मिलेगा। फिलहाल एक अच्छी गेंदबाजी के खिलाफ रन बनाने होंगे। अभी तक का अच्छा ओवर गेंदबाज की तरफ से 37 रन 4 विकेट के नुकसान पर। 55 ते 60 धावांचं एक मजबूत असं लक्ष राहील, परंतु इथून पुढे जर आपण पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी असेल, धावसंख्या असेल 37, 4 बाद 37, तर उर्वरित पुढच्या 8 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाज करतायत दोन्ही फलंदाज मनोज आणि प्रशांत. स्ट्राईकचा फलंदाज असेल प्रशांत, नॉन स्ट्राईक एंडला मनोज, गोलंदाजी मार्कवरती दिलीप, ज्यानं या षटकामध्ये करामत केली आहे. 2 फलंदाजाला तंबूमध्ये परतवलंय, तोच गोलंदाज दिलीप. यावेळी मात्र एक उत्तुंग फटका खेळलाय, चेंडू मात्र असेल सरळ. प्रेशर बन रहा था, प्रेशर रिलीज करना बहुत जरूरी था। इस बार टाइमिंग देके प्रभु गेंदबाज के खिलाफ ज्यादा आगे वाली गेंद थी, भाप लिया, पहले पढ़ लिया और उसके बाद में चढ़ लिया। टाइमिंग देके सुंदर, शरीर का संतुलन भी बहुत अच्छा था। इस बार आने वाले से गेंद को खेलते हुए यहाँ कोई खिलाड़ी नहीं है, बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल हो रही है और इसी के साथ 2 रन लेने का मौका मिलेगा। शानदार फील्डिंग ऑन साइड पर, डीप मिड विकेट के खिलाड़ी बिल्कुल काउ कॉर्नर की तरफ आए और सुंदर फील्डिंग, लेकिन विकेट के बीच अच्छी दौड़ भी लगाते हुए धीरे धीरे होले होले मेरे हिसाब से अब गहनी दादा टीम से जो गाड़ी है पटरी पर आ रही है। अब 4 ओवर का खेल समाप्त, आखिरी गेंद पर 2 रन आए हैं, 43 रन 4 विकेट के नुकसान पर। 1 ओवर का खेल आना बाकी है, आखिरी 6 गेंदें शेष, लेकिन दोनों के लिए होगी विशेष और एक बड़ा मुकाबला जो आ रहा है इसके बाद में होने वाला, इसके ऊपर भी हमारी निगाह रहेगी। लेकिन 4 ओवर की कहानी के बारे में बागवान साहब क्या कहेंगे? एक 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 4 बाद 43. एक चांगलं प्रदर्शन समोरच्या संघाकडून देखील केलं जाते, परंतु शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा आणि समोर मात्र गोलंदाज असेल फिरोज. परंतु आयोजकाकडून एक सुंदर असं नियोजन, सगळ्यांसाठी पॅव्हिलियन बनवले गेले. तर पी सिंधू पॅव्हिलियनमध्ये ज्या आपण दुचाकी पार्किंग केलेले आहेत, अशी आमचे मायबाप प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की ते खेळाडूंसाठी डगआउट आहे, तिथल्या आपल्या पार्किंग केलेल्या 2 व्हीलर आपण कृपया बाजूला घ्यायचे. आपल्यासाठी बैठक गॅलरी केलेली आहे, आयोजकांनी खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तर कृपया आपल्याला विनंती असेल पी व्ही सिंधू पॅव्हिलियनमध्ये लावलेल्या ज्या गाड्या आहेत त्या आपण बाजूला घ्यायच्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती असेल फिरोज, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिलाय. 6 चेंडूमध्ये 10 धावा समोरच्या संघाला करायच्या होत्या, त्यावेळी मात्र निर्णायक षटक, अगदी निर्धाव षटक टाकण्याची किमया फिरोजनं केली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती फिरोज. क्लीन बोल्ड, यॉर्कर डालने में यह स्पेशलिस्ट माने जाते हैं टेनिस क्रिकेट में, बहुत ही जबरदस्त। हर रोज फिरोज, एक बार फिर मैंने कहा था ये जो कि ईद का चांद नहीं है, हर रोज चमकने वाला चांद है। कमाल का प्रदर्शन पूरे टूर्नामेंट में। दोबारा इस गेंद को देखिए, बल्लेबाज का शॉट अच्छा नहीं था। व्हॉइस ऑफ इंडिया ज्यावेळेस समालोचन करत होते, हरेश पंड्या सरांनी सांगितलं की मला आता असं म्हणावं वाटतं की मी पुन्हा येईन, परंतु त्यांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर फिरोजला असं वाटतं की मी खऱ्या अर्थानं पुन्हा येईन आणि पुन्हा फलंदाजाचा बळी घेईन. अशा प्रकारची सुंदर, सुरेख, अप्रतिम, अफलातून गोलंदाजी केली आपल्या संघासाठी फिरोज. लेकिन देखिए ये दृश्य भी देखिए, ये कौन सा गेम खेल रहे हैं? सुल्तान और उस्मान है वहां। ये एक बार फिर देखे राम लक्ष्मण की जोड़ी वहां भी है। नहीं सर, वो त्रिमूर्ति है, सुल्तान है, उस्मान है और तीसरा शायद दोनों कुछ तो खेल रहे हैं. शायद ये माइंड गेम होगा उस्मान का. 49 रन की पारी को 50 रन में किस तरह से तब्दील किया जाएगा, शायद ये सोच रहे हैं. बिल्कुल, एक पत्थर पर बैठे हुए और एक बार फिर मंथन जारी है मैदान के अंदर। अगर देखें तो 43 रन 5 विकेट के नुकसान पर विकास बल्लेबाज मैदान के अंदर। 5वां विकेट गिरने के बाद प्रशांत 12 पर बल्लेबाजी कर रहे। 5 गेंदों का खेल शेष है, इंटरेस्टिंग मैच है। फिरोज सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी करते हुए इस मैच में जान डाल रहे हैं। दोबारा उसी तरह से खेलने की कोशिश। देखिए एक प्रमुख गेंदबाज है, स्लॉग ओवर डाल रहे, आखिरी गेंद जो कि आखिरी ओवर डाल रहे और पीछे कुछ परेशानियां, बिल्कुल इस वक्त परेशानी है, खास करके विकेट कीपर के लिए। क्या बल्ला लगा है या कुछ हुआ है, देखने वाली बात है। 5 विकेट के नुकसान पर क्रॅम्प आलाय की काय ते पाहूया। खेळाडू प्रेक्षकांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज झाली पिंपळगाव नगरी। टाळ मृदुंगाचा नाद
ऑन स्क्रीन बघू शकता, ज्यावरती निश्चित आपण बघतोय सिक्सर सुप्रिमो असा एक त्यांचा ब्रँड आहे आणि शिरसाट स्पोर्ट हा देखील ब्रँड बनलाय. महाराष्ट्रात नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा शिरसाटनं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पॅकर म्हणून असेल, आयोजक म्हणून असेल आणि आता वेगवेगळ्या प्रकार अगदी बाटली आपण बघा पाण्याची जी बॉटल्स आहे त्या बॉटल्सवरती देखील शिरसाट स्पोर्ट आहे. आता प्रत्येकाच्या मनामनात हृदयात शिरसाट स्पोर्ट आहे. अशा प्रकारची ही लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं शिरसाट स्पोर्ट एक संपूर्ण देशामध्ये ब्रँड होतोय आणि अमोल सरांनी सांगितलं की माझं एक स्वप्न आहे की मी हवाई यात्रा करून शिरसाट स्पोर्टच्या संघाला परदेशात खेळताना बघण्याची माझी इच्छा आहे. आणि अशा प्रकारचं सुंदर नियोजन अमोल सरांचं असेल तर खऱ्या अर्थानं शिरसाट स्पोर्ट आणि अमोल सरांचं ते स्वप्न लवकरच साकारलं जाईल की दुबई शारजामध्ये शिरसाट स्पोर्टचा संघ सामने खेळताना दिसेल. निश्चित भगवान बाबा आणि मामन भाऊंच्या पदस्पर्शानं पावन झाली पिंपळगाव नगरी. टाळ बुदुंगाचा नाद करती वारकरी, विठूचा गजर घुमताय हृदयांतरी. नवसाला पावणाऱ्या व हाकेला धावणाऱ्या आईचं म्हणजे मोठा देवीचा आशीर्वाद आहे माझ्या माथ्यावरी. शिक्षक, सैनिक, पोलीस, खेळाडू आणि शेतकरी यांची कीर्ती पसरली जगभरी. न्यायाभर छताखाली हिरवा शालू नेसून सजली नटली चॅम्पियन ट्रॉफीच्या थराराचे होण्यास साक्षीदार धरणेबाई सजली. अपार मेहनत शिरसाट स्पोर्टनं केला परिपाठ. काय वर्णू चॅम्पियन ट्रॉफीचा थाट. मोसमातल्या पहिल्या वहिल्या लाख मोलाच्या स्पर्धेचे शिल्पकार आहेत अमोल शिरसाट. अमोल शिरसाट हे नाव फक्त नाव राहिलं नाहीये, तो ब्रँड बनलेला आहे स्पर्धेचे आयोजक म्हणून आणि एक अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण ऑन स्क्रीन बघू शकता सावली क्रिएशनच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार 41 रंगामध्ये आणि त्याचे देखील स्पॉन्सर कोण आहेत ते देखील आपण निश्चित बघणार आहोत. मैदानामध्ये आपण निश्चित बघणार आहोत. क्रिकेटचा खेळ सुरू झालेला आहे त्या खेळाकडे देखील जाणार आहोत. अप्रतिम अशा प्रकारचं वातावरण संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि धावपल का धाबा 43 5 गाड्यांच्या मोबदल्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की प्रत्येक सामन्याचा आनंद घेत असतात एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व. या परिसरातील श्री बाबासाहेब गणपत शिरसाट यांचं देखील विशेष अभिनंदन असेल. बहुत ही बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेती भी. देखिए बागवान साहब निर्णायक ओवल चल रहा है, इस बार पीछे हवा चल रही है, इसीलिए देखिए जो ऑफ टर्म के बाहर जाके ऑनसाइड की तरफ या एक बार फिर फाइनली की तरफ खेलने की कोशिश, स्विच हिट करने का प्रयास, स्वीप करने की कोशिश कर रहे हैं, पैडल स्वीप करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन बात नहीं बन रही है. एक कदम आगे सोच रहे फिरोज. ओहो स्लोवर बन गति परिवर्तन. इनके पिटारे में कितने तीर है, सबका इस्तेमाल. हमने आउट स्विंगर देखा, स्लोवर वन देखा, उसके बाद में ब्रॉकहोल में गेंदबाजी उन्होंने की है. अगर चाहे तो ऑन द नोज भी गेंदबाजी कर सकते हैं, इतनी प्रतिभा है इनके पास. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मागच्या वेळी दबावामध्ये गोलंदाजी केली होती, शेवटचं षटक होतं. यावेळी शेवटचं षटक आहे परंतु समोर फलंदाजाकडे एक संधी आहे, मात्र सुरेख गोलंदाजी करतोय फिरोज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5वीं गेंद बागवान साहब ये मेडन है, ये कमाल के खिलाड़ी है. जब देखिए एक कोई के गेंदबाज लय में आता है ना तो बल्लेबाज भय में जाता है. अब इनके लिए परेशानी, खास करके बल्लेबाजों के लिए परेशानी है 43 5 विकेट के नुकसान पर. क्या इस गेंद के ऊपर भी प्रहार होगा या नहीं होगा, देखने वाली बात. ये बाउंसर नो बॉल कॉल. नो बॉल. अभी हम बात कर रहे थे ऑन द टोज ऑन द नोज के बारे में, नो बॉल है और ज्यादा एफर्ट लगाने की कोशिश, रिदम में आए थे गेंदबाज और ओवर स्टेपिंग हुआ है. बहुत ही अच्छी अंपायरिंग भी रही है और 10 पिल में अंपायरिंग की है. खास करके तारीफ करने होगी अंपायर मैदान के अंदर जो है फयाज शेख, जय पवार, ये भी एक बहुत बड़ा नाम. इस बार एक बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद कॉन्सर के ऊपर खेलना चाहते थे. लो बॉल है, इसका मतलब फ्रीट है. लेकिन इस इनिंग की, इस पारी की आखिरी गेंद पर बिल्कुल सिंगल फ्रीट का ज़्यादा फायदा बिल्कुल नहीं उठा पाए. 5 ओवर 45 रन और 5 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए गहिनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट की टीम. और अब जाकर क्या जवाबी हमला दूसरी तरफ से होगा ये देखना बहुत जरूरी है. मनाली ब्रदर्स भी तैयार है. ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे या एक बार फिर गेंदबाज असरदार होंगे, ये बताने के लिए हमारे साथ ही कमेंटेटर हमारे साथ जुड़ रहे प्रसाद परब और मिस्टर नवनाथ. ये जोड़ी जो आंखों देखा हाल बताने के लिए आएगी. हम यहां से थोड़ा सा विदा लेते हैं, फिर मिलेंगे अगले मैच के लिए. तब तक के लिए नमस्कार और आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी दोस्त जो है जुड़ रहे हैं. 5 षटकामध्ये 45 धावा बनवल्या गेलेत आणि 46 धावांचं लक्ष असेल मनाली ब्रदर्स नागपूर संघासमोर. एक अतिशय तुल्यबळ लढत आपल्या समोर. याच्यानंतर या मैदानावरती काय होतंय ह्याचं पुढचं समालोचन करण्यासाठी या ठिकाणी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय प्रसाद परब आणि नवनाथ साबळे.
डीजे थँक्यू. शिरसाट फोर्स चॅम्पियन ट्रॉफी 2021 बरोबर दुसरं. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 1,51,111 रुपयाचं. हे पारितोषिक आपण पाहतोय आपल्या शिरसाट फोर्सचे मॅनेजर अंबादासजी शिरसाट यांच्या वतीने जे आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे प्लीज. आणि प्रथम क्रमांकाचा चषक देखील जे आपण पाहतोय अर्जुन आसरोबा वनवे यांच्या वतीने जो करंडक आपल्याला भेटला आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 71,111 रुपये. शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुभेदार सतीशजी त्र्यंबक शिरसाट मेजर अहमदनगर. आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज जे आपण पाहतोय प्राध्यापक तुकाराम अर्जुन जी शिरसाट सर यांच्या वतीने जे आपल्याला भेटले गेले. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 41,111 रुपयाचं माजी जिल्हा परिषद सदस्य गणिनाथ दादा शिरसाट. आणि ट्रॉफी सौजन्य जे आपल्याला पाहायला मिळते महेश मुरलीधर शिरसाट. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,111 रुपयाचं वामन भाऊ एंटरप्राइजेस शेषराव श्रीपती वाघमारे. आणि ट्रॉफीचं सौजन्य आपल्याला पाहायला मिळते नागेश नवनाथजी शिरसाट सरांच्या वतीनं. आणि त्यानंतर 5व्या 6व्या 7व्या 8व्या क्रमांकासाठी सुद्धा ज्या ट्रॉफीज आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण येणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक जो सेकंड राऊंडचा जो आपण पाहतोय इथं रंगला गेला आहे. एका बाजूला आपण पाहतोय मनाली ब्रदर्स नागपूर आणि त्यांच्या विरोधात सामना रंगला आहे गैनीनाथ दादा शिरसाट फोर्स फाउंडेशन. किती तुल्यबळ ताकदवान ही लढाई आहे आपल्याला पाहिजे. षटक क्रमांक पहिलं कोण घेऊन येणार, सुरुवातीला बॅटिंग कोण करणार. आमच्या समेत रोहित परब सर खास मुंबईवरनं जे प्रसाद परब सर मात्र आमच्या समेत जे काही जोडले गेलेत. बराचसा अनुभव त्यांच्या वाणीतून देखील आपण ऐकणार आहोत. बरंचसं समालोचन त्यांनी सुद्धा दिवसभर सतत जे आपल्याला ऐकवले. हरेश पांडे सर असतील, चंदू शेट्टी सर असतील, कुणाल दाते सर असतील, भागवान सर असतील. आज देखील 7 ते 8 समालोचकांची मांदियाळी शिरसाट फोर्सच्या वतीनं जे आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आमचे मल्हारी अप्पा गव्हाणे असतील, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार किरणजी गव्हाणे आहेत. त्यानंतर सिंग फॅब्रिकेशनचे मालक संतोष सिंग आहे, नवनाथजी गव्हाणे चेअरमन आहेत. आणि संपूर्ण नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षक राजाला परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या. टार्गेट जर पाहिलं तर एकूण धावफलकावरती धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 46 धावा धावफलकावरती आहेत. जावेद षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती घेऊन आलाय. त्याबरोबर स्ट्राईक वरती आपण जाणार आहोत. राहुल निर्मळ आणि आनंद. पाहिजे कशा रीतीने नागपूर संघ आनंद साजरा करेल की दुसऱ्या बाजूनं जे आपण पाहणार आहोत गहिनीनाथ दादा शिरसाट या विभागाचे सलग हॅट्रिक करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत गहिनीनाथ दादा. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ जो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. वेळ वाचवायचा आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 25 मिनिटांची ही इनिंग संपली पाहिजे अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. गोलंदाज तयार जावेद. हा पहिला बॉल परब सर इथं आपण पाहतोय की मुंबई परिसरामध्ये मी कदाचित भरपूर वेळा पाहिलंय की माती विकेट असतं, मातीच पिच असतं, परंतु ही सिमेंट विकेटवरती इथं गोलंदाजांची खऱ्या अर्थानं कसरत लागते. तर हे माती विकेट आणि सिमेंट विकेट याबद्दल काय तफावत सांगताल? त्यावर आपण चेंडूकडे जाऊया. खूप चांगला चेंडू आणि ब्लॉक होलचा चेंडू होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि मात्र तिथे एकदा कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केले. सिमेंट विकेट, कॉन्क्रीट विकेट आणि मातीच्या विकेटवर खूप फरक असतो खूप. आणि त्याच दृष्टिकोनातनं एखादा संघ किंवा एखादा मॅनेजर असतो त्या दृष्टिकोनातनं गोलंदाज उतरवत असतो की तो सिमेंट विकेटवर कशाप्रकारे गोलंदाजी करू शकतो, मातीच्या विकेटवर कशाप्रकारे गोलंदाजी होऊ शकते. अशा मुवमेंटला तसे संघ बांधले जातात किंवा तसे खेळाडू त्या संघामध्ये बोलवले जातात आणि तसा एक संघ उतरवला जातो. खूप डिफरन्स आहे मातीची विकेट कॉन्क्रीट विकेट यामध्ये खूप डिफरन्स आहे. स्कीट होऊन चेंडू येत असतात. मातीच्या विकेटवर सुद्धा चेंडू टर्न होऊन सुद्धा होऊ शकतात. स्पिनर्सला खूप चांगली संधी मिळते. इथे खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते की चेंडू टर्न झालेले आहेत. पाहिजे यावेळेस जानाताची पोच गे जपान जाने खात. आणि इथं पाहायचे आपल्याला पंचांकडं रिव्ह्यू सुद्धा जो तिसऱ्या पंचांकडं जो पाठवला गेलाय चारोखाने चित आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचांकडं जे सादर केलं आपण निश्चित स्वरूपात परब सर विकेटविषयी जो पूर्णपणे जो विषय छेडला होता. काल आपण पाहिलं नाजिम गुल्ले यांची गोलंदाजी की कदाचित प्रेक्षक वर्गाला सुद्धा एक आस लागली होती. शेवटच्या षटकामध्ये नाजिम गुल्ले यांनी इतके धावा खर्च केल्या तर मी कदाचित तो जो ॲडव्हान्टेज होता
जो ॲडव्हान्टेज होता तो नाझिम गुल्ले यांचा तोच होता की ज्यावेळेस सिमेंट विकेट आणि माती विकेट जे आहेत त्यावरती गोलंदाजाची खूप कसरत होते. गोलंदाजांची अक्षरशः तिथं खूप मेहनत जी आपल्याला पाहायला मिळते, कारण सिमेंट विकेट म्हटलं तर बॉल पिचिंग झाल्यानंतर खूप मोठी हुसळी घेतो आणि माती विकेट असल्यावरती फलंदाज बाद. माती विकेट असल्यानंतर बॉल थोडासा पिचिंग गेल्यानंतर थांबून बॅटपर्यंत जातो. ही खरी कसरत सिमेंट विकेट आणि कॉन्क्रीट विकेट असल्यानंतर गोलंदाजीत लागते. हो डेफिनेटली. त्यामध्ये असं मी म्हणेन की काही असे गोलंदाज अपवाद आहेत की ज्यांच्याकडे नॅचरल स्विंग आहे, नॅचरल गोलंदाजी त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. मग सिमेंटची विकेट असो किंवा कॉन्क्रीटची विकेट असो किंवा मातीची विकेट असो, दोन्ही खेळपट्टीवर चेंडू वळवण्याची क्षमता, कसब आणि त्यांच्याकडे जी पोटेन्शियल आहे, यामध्ये मी 2 गोलंदाजांचा उल्लेख करेन, नाझिम गुल्ले आणि अनिकेत सानप. हे 2 अशा कॅलिबरचे गोलंदाज आहेत की कोणत्याही खेळपट्टी, मग ती खेळपट्टी कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी असो, कुठल्याही देशातली असो, त्या ठिकाणी चेंडू टर्न करण्याची क्षमता, जे पोटेन्शियल या 2 गोलंदाजांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. नक्कीच सर, पाहायचंय आपल्याला एक फलंदाज या ठिकाणी बाद होते आनंद, आणि त्यानंतर त्याची जागा राहुल निर्मल या ठिकाणी आपण पाहतोय बाद होतोय. आणि त्यानंतर अक्षय, ज्या गोष्टीचा कधी क्षय होत नाही, जी गोष्ट कधीही संपत नाही, त्या गोष्टीला म्हटलं जातं अक्षय. पाहायचंय आपल्याला गोलंदाज तयार जावेद. ओ हो, क्या बात आहे. यावेळेस गल्लीच्या डोक्यावर स्क्वेअर पॉइंटला थोडासा बॉल गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि जास्त धावा मिळणार नाहीत. ही गोलंदाजी आपण जावेदची पाहिली. पहिला जो चेंडू होता जो गुडलेस पॉईंटवरती टाकला, त्यानंतर थोडासा वाईड यॉर्कर ठेवला. विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाच्या अंगामध्ये एक वेगळं नवचैतन्य संचारत असतं आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर मात्र गोलंदाजाला पहिला 1-2 चेंडूमध्ये जर विकेट भेटली तर तो डेफिनेटली प्रयत्न करायला सुरुवात करतो आणि आणखीन एक विकेट. हे आहे सुलभता, सफलता. ही पहिल्या एका विकेटची सुलभता आहे. पाहिजे आपल्याला यशस्वी होणार हा गोलंदाज जावेद. धक्का क्रमांक 2 इथं मनाली ब्रदर्स संघाला बसलाय. विकेट. लोकल खेळाडू खेळणे ही खूप मोठी बाब असते. अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंना कशा रीतीनं मैदानाच्या आतमध्ये फेस आणि गोलंदाजाला कशा रीतीनं फेस गेलं पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा त्या बॉटमहँडचा खूप चांगला ओव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, पण तिथे धाव अक्षरशः चोरली आहे. कारण धावांची गरज आहे. फलंदाजी करणारा मनाली ब्रदर्स या संघाला धावांची गरज आहे, कारण लक्ष जास्त मोठं नाही आहे. 9.20च्या गतीने धावा तुम्हाला जमवायच्या आहेत आणि अंकित करत त्याचे 46 धावा. पण त्यापैकी या षटकात अत्यंत कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि काय गोलंदाजी केली आहे, हा ॲक्शन गोलंदाजी, एक उंचपूर असा गोलंदाज, आणि अशा मोमेंटला त्याने मात्र पूर्णपणे बॅकफुटवर ढकलले. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 2 मोठ्या सफलता आपल्या संघाला मिळवून दिल्या. वेळ वाचवा, वेळ प्लीज, विनंती आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि नक्कीच सर, आपण विषय सुद्धा तोच या ठिकाणी छेडलाय की जावेद हा उंचपुऱ्या ताडमार शरीर यष्टीचा गोलंदाज आहे आणि समालोचन कक्षाच्या एंडनं गोलंदाजी करणं गोलंदाजांसाठी एक फायदेशीर आहे. थोडासा जो आपण पाहतो की खोलगटपणा असल्या कारणानं, थोडासा चढाऊपणा असल्या कारणानं विकेटला तो फायदा जो खऱ्या अर्थानं गोलंदाजाला होतो. या वेळेस जर पाहिलं तर जावेदनं फक्त आपण पाहतोय की 2 विकेट घेत 3 धावा ज्या खर्च केल्यात. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 संतोष जो घेऊन आलाय, संतोष कसबसकर. पाहिजे आपल्याला ह्या एक लो स्कोर सामना म्हटलं हरकत नाही. 30 बॉल 46 धाव्यांचं जे टार्गेट आहे, परंतु यावेळेस टार्गेट थोडंसं बदललंय. 24 बॉल 43 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती दिलीप विजवा, नॉन स्ट्रायकर वरती अक्षय.
पहा यावेळेस यॉर्करचा प्रयत्न आणि इथं धाव देखील घेतली नाही. वाईट बॉल. पहा मी निश्चित स्वरूपात सांगत होतो पंच खूप चाणक्ष आहेत, इथं मात्र दंडित केलंय निपक्षपातीपणा. पंच परमेश्वर इथं मात्र खऱ्या अर्थानं एक सुंदर कामकाज करतायत. पहिला बॉल परब सर इथं वाईड यॉर्कर आजमावलाय. पुढचा बॉल आता संतोषचा काय निर्णय असावा, कारण सिमेंट विकेट आहे इथं. बॉल जे आपण पाहतोय की सिमेंट विकेट म्हटलं ती कुठल्या प्रकार पिचिंग झाल्यानंतर स्विंग घेईल हे सुद्धा कदाचित वेगळ्या रीतीने घडत असतं. पहा यावेळेस परफेक्ट बॅट वरती, परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा परफेक्ट त्या ठिकाणी येते आणि धक्का क्रमांक 3 फलंदाज दिलीप बिजवा बाद. विकेट. थँक्यू डीजे. या ठिकाणी साई ऋषी शिरसाट यांच्या वतीनं या विकेटसाठी गोलंदाज संतोष यांना मात्र करकरीत नोट 500 रुपयाची जी समालोचन कक्षामध्ये आली. आणि पहा हे पारितोषिक काय आहे, कारण एक मोठा मासा गळाला लावलाय, एका मोठ्या माशाची कत्तल केली आहे. दिलीप बिजवाची काय किंमत आहे हे संतोषला माहिती आहे. तो जर टिकला, तो जर 3-4 ओव्हरपर्यंत गेला तर धाव फलकावरती किती धावा घेऊन बनवू शकतो हे संतोषला माहीत आहे. त्यामुळं 3 विकेट गेल्यात. इथं 4 धावा फक्त धावफलकावरती मनाली ब्रदर्स संघाच्या आहेत. परब सर कदाचित मनाली ब्रदर्स या संघाचे 1-2-3 सामने कंटिन्यू आलेत. कदाचित थकावट थोडीशी जाणवते की काय असं आपल्याला वाटायला लागले. एक चांगला फलंदाज होता दिलीप बिजवा, बाद झालाय. हो क्या बात आहे. म्हणजे एक हातभर बॉल आतमध्ये आला असं म्हटलं तरी हरकत नाही. किती सुंदर गोलंदाजी आहे. या गोलंदाजीची गरज आहे पाहिजे आपल्याला पुढचा. या आधीचा म्हणजे पहिला बॉल तुम्ही पहा वाईट पडला, त्यानंतर मात्र वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न होता, विकेट आली. आणि पहा हो यावेळेस फुल ऑफ लेनचा बॉल आणि हा देखील चेंडू डॉट. सकाळच्या सत्रात आपण पाहतोय गोविंद युनायटेड क्रिकेट क्लब उमरगा हा संघ मात्र क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल आहे. आणि या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो निश्चित स्वरूपात गोविंद युनायटेड क्रिकेट क्लब उमरगा या संघाशी क्वार्टर फायनल खेळेल. आणि वाईड बॉल या लेग स्टंपच्या पाठीमागून आपण पाहतो 1 इंचभर जरी बॉल पाठीमागून आला तर तो पंचांना जो निर्णय आहे वाईड देण्याचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. 5 धावा धावफलकावरती आल्यात आणि 3 फलंदाज जे बाद आतापर्यंत आहेत. हा सुद्धा चेंडू पहा एकदम सोन्यासारखा होता. या गोलंदाजीची गरज गहिनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स या संघाला होती. धावा ज्या आहेत त्या वाढवा लागतील. आता मात्र बॉल आणि धाव्यांचं जे समीकरण आहे ते वाढत चाललंय. किती प्रेशराइज आहे पहा इथं फलंदाजांना एकदम बुंचकळ्या टाकण्याची जी काही गोलंदाजी संतोष करतोय. पहिला बॉल वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतरचे 2 चेंडू जे आपण पाहतोय पुढचे डॉट आहेत, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर देखील चेंडू जे काही आहेत ते डॉट आहेत. इथं एकदम कासवाच्या गतीनं सुद्धा धावफलक पुढे जात नाही. 3 विकेट आहेत आणि फक्त 5 धावा. शेवटचे 19 बॉल आणि 41 धाव्यांची गरज मनाली ब्रदर्स नागपूर या संघाला विजयासाठी आहे. पाया वेळेस बॅटच्या मधोमध, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जे आपण पाहतोय लगांचा बॉलपर्यंत येईल. आणि पाहायचं इथं षटक क्रमांक संतोषनं सुद्धा त्याचं संपवले. आणि संघाला फक्त 6 धावा, प्रतिस्पर्धी संघाला फक्त 6 धावा ज्यात 12 चेंडूमध्ये घेऊन दिल्यात. आणि किती लाजबाब आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेशकश केलाय. 2 ओव्हर नंतर 3 बाद 6 धावा मनाली ब्रदर्स या संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 18 बॉल आणि 40 धाव्यांची गरज. डीजे
भी मोहलत नहीं दी और पूरी तरह से एक रसी कसी गेंदबाजी, टच से मस नहीं होने दिया बल्लेबाजों को और पूरी तरह से बैकफुट पे ढकेल दिया। सिर्फ 6 रन बने स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के पतन के बाद। अभी भी यहाँ पे इक्वेशन देखने को मिल रहा है, 18 गेंदें आनी शेष है और रिक्वायर जो रन है वो 40। बबलू पाटील सर, आपल्या संपूर्ण टीमला व्यासपीठाच्या ताबडतोब इकडे घेऊन यायचंय. यानंतर आपण ताबडतोब टॉस करणार आहोत. ताबडतोब या. संपूर्ण गोविंद युनायटेड क्रिकेट क्लब उमरगा आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. जाऊया मैदानाच्या शेवटचे 18 बॉल आणि 40 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 3 विक्की पुजारीच्या हातामध्ये सोपवलाय. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायचंय. दोनही फलंदाजांना आता फॉर्म जो आणावा लागेल, एक स्ट्रॉंग लेंथ आणि लाईन आहे ती धरावी लागेल. या वेळेस काय बॉल होता, एक गेंद नाही ती, हे आकाश शोला था. किती सुंदर बॉल होता आणि इथं मात्र देखील जे आपल्याला पाहायला मिळतंय, आणखीन एक मासा गळाला सापडावलाय. 4 फलंदाज बाद केलेत. दुर्दैवी अवस्था इथं मनाली ब्रदर्स नागपूर या संघाची परत सर आपल्याला पाहायला मिळते. एक बहुत बड़ा गैप था वहाँ पे, एक फुलर लेन की गेंद है सामने वाले। आप जब जैसे बल्लेबाजी करें स्टंप्स के सामने आप खेल रहे हो और उस मोमेंट पे जब सामने से गेंद आ रही है तो इतना बड़ा गैप, 2 पैरों के बीच में से वो गैप को गेंद चीरती हुई निकल गई, वो सीधे स्टंप पे जाके टकराई और एक विकेट का पतन यहाँ पे होता हुआ पूरी तरह से बैकफुट पे। और इसके बाद मैं ज़रूर कहूँगा कि 1983 का वर्ल्ड कप और उस मैच की यहाँ पे याद ताज़ा होती हुई, जहाँ पे जिम्बाब्वे के सामने इंडियन टीम यहाँ पे खेल रही थी और 17 रन के ऊपर 5 बल्लेबाज आउट हो चुके थे। और जिस तरह से कपिल देव निखन ने एक बेहतरीन पारी खेली, मैच को भी जीता लिया और एक अपने नाम पे एक बेहतरीन सेंचुरी भी दिखाई, वैसे बल्लेबाज की ज़रूरत है अब यहाँ पे बल्लेबाजी करने वाली मनाली ब्रदर्स की टीम को। नक्कीच सर, आपण पाहतोय वर्ल्ड कपची घटना ही आपल्या अजून सुद्धा विसरू नाही शकत, कारण देशातील लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी टेलिव्हिजन सुद्धा फोडून टाकली होती. खूप मोठी घटना होती ती. यावेळेस चांगला बॉल होता आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत, डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत धावत येईल. इथं सहजासहजी मनाली ब्रदर्स नागपूर संघाला दम सोडून जमणार नाही. रिसेंटली अजून एक आठवण तुला मी इथे सांगू इच्छितो, सांगेम प्रीमियर लीग फायनल मॅच सार्थक 11 रायगड विरुद्ध अष्टविनायक उजगाव, म्हणजे पुण्याचा संघ होता आणि 17 धावेवर 4 गडी बाद झाले, 4 मोठे फलंदाज बाद झाले होते आणि त्या मुवमेंट लावून कृष्णा सातपुते जी फलंदाजी केली, सामना तर जिंकला आणि एक अप्रतिम अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालं होतं. नक्कीच सर, बऱ्याचशा आठवणी आहेत यावेळेस सुद्धा, परंतु यावेळेस बॉलला थोडीशी आहेट आहे आणि एक धाव लेग्स बाई स्वरूपात जे आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं समीकरण आता मात्र बदललं जाईल. शेवटचे 15 बॉल 38 धावेंची गरज. मी आणखीन एक सांगेल सर की आपल्या मैदानाची जी इनफील्ड आहे, आउटफील्ड आहे, ती खूप तेज आहे. इथं ही रणनीती कदाचित सोपी होती की जिथं चौकार षटकार नाही तिथं सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं होतं. हो डेफिनेटली याच गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. आउटसाइड आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फ्लाइंग स्लिपमध्ये क्विक सिंगल आणि तोपर्यंत एक धाव. तिथे नंतर कंप्लीट होत असताना धावसंख्या हळूहळू पुढे सरकते आहे, पूर्णपणे बॅकफुटवर टाकले. तिन्ही गोलंदाजाचं खरंच कौतुक व्हायला हवं. मगाशी ज्याप्रमाणे मी उल्लेख केला, सांगेम प्रीमियर लीग अंतिम सामना, आकाश तारेकर, योगेश पेंडकर, एजाज कुरेशी, ओमकार देसाई सारखे दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर आणि जो निर्णय घेतला त्यांच्या मॅनेजमेंटने की जुन्या चेंडू तू खेळायला हवा आणि तेच करत असताना कृष्णा सातपुतेने जबरदस्त बॅटिंग केली आणि अक्षरशः तोंडातला घास हिरावून घेतला होता त्या स्पर्धेमध्ये. वाह, किती बॉल फास्ट होता, परंतु इथं गोलंदाजी करताना शरीर आपलं पूर्णपणे समतोल बिघडलाय. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग इथं मात्र शरीरावरती खूप कंट्रोल ठेवणं जे काही गरजेचं असतं आणि इथं फैयाज शेख यांनी कदाचित भरपूर सुंदर अशा रीतीनं गोलंदाजाला टिपलंय, पकडलंय आणि दंडित केलंय. नो बॉल, फ्री हिट. शेवटचे आता समीकरण सुद्धा आता बदलत चाललंय. नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलंही आव्हान अशक्य नाही. तुमच्याकडे क्षमता, तुमच्याकडे ताकद, तुमच्याकडे साहस, तुमच्याकडे धाडस, तुमच्याकडे पोटेन्शियल, तुमच्याकडे गुणवत्ता, तुमच्याकडे ताकद, या सगळ्या काही गोष्टी असतील, तुम्ही कुठलंही लक्ष पार करू शकता. 14 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, विकी. आणि याचबरोबर छत्रपतींचा छावा आणि या मिळाल्या 6 धावा षटकार. अब समोरच्या बॉलवरती अजून एक षटकार आला तर मात्र मनाली ब्रदर्स नागपूर हा संघ थोडा यशाच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे. मॅच बॉल ताबडतोब आतमध्ये पाठवायचा आहे.
बघायचं इथून मात्र मोमेंटम तो मिळतोय का. 29 धावा अजूनही हव्या आहेत आणि 13 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रहारच करायचा आहे, आक्रमणच करायचं आहे. जर दबाव टाकवायचा असेल आणि या लक्ष्याकडे जर तुम्हाला आगेकूच करायची असेल तर तुम्हाला हा प्रेशर मेंटेन करावा लागेल, आक्रमक खेळ करावा लागेल. आणि तो आक्रमण इथे मात्र सुरुवात केली. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. षटकारने आगाज करत असताना धावसंख्येला वेग दिला आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर तोच आकडा डोळ्यासमोर येतोय. 17वर इथे 4 आहेत, आपण 17वर 5 बघितलेत. निश्चित सर, आता इथून पुढं आणि या षटकाच्या म्हणजे तिसऱ्या षटकाच्या शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवरती आपल्याला पाहायचंय फलंदाज काय करतोय. वेळ 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 वाचवायचा आहे प्लीज. गोलंदाज तयार. विक्की पहा याबरोबर कापत खेळलाय. चाबुक शॉट सुपर डुपर हिट. चौकार 4 रन. ये रास्ते है 4 के. चौकार 4 रन. किती ताकद होती. एक चपराक लगावली त्या चेंडूवर आणि काय फटका. षटकाराने त्याला कॉन्फिडन्स मिळालाय, आत्मविश्वास मिळालाय आणि तोच आत्मविश्वास या खेळाडूला किंवा या संघाला अंतिम टप्प्यापर्यंत नेऊ शकतो. एवढी जबरदस्त फलंदाजी मागच्या 2 चेंडूत पाहायला मिळते. इक्वेशन उरलंय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावांची गरज. मनाली ब्रदर सर सहजासहजी हा सामना सोडणार नाही. कारण आता जर पाहिलं तर प्रति 6 बॉल जर पाहिलं तर 12 साडेबारा धावाच्या ॲव्हरेजनं इथं धावा ज्या बनवायच्यात. चला वेळ थोडासा वाचवायचा आहे. 12 बॉल 25 धाव्यांची गरज. 25 धावा आणि 12 बॉल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4थं गोलंदाज संतोष. ज्या संतोषनं कमालची गोलंदाजी केली त्या संतोषवरती परत एकदा विश्वास ठेवलाय. आणि ज्या व्यक्ती ज्या वेळेस कर्णधार समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतो, जो कॉन्फिडन्स देतो, तो खूप महत्वाचा असतो परब सर. हो डेफिनेटली. तोच कॉन्फिडन्स बॅटिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळते. फलंदाज खास करून 6व्या क्रमांकाचा सुनील, ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग केली आहे. आणि आज सुनीलला आता साथ कशी देणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पार्टनरशिप बिल्टअप होणं खूप महत्त्वाचं आहे. इथे मात्र 5व्या विकेटसाठी 12 चेंडू 25 धावा. यावेळेस खोदून काढला आहे आणि पाहिजे आपल्याला शतरक्षक बॉल पर्यंत येतोय. आणि ही जी प्रतिक्रिया आहे, फलंदाजांनी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं गरजेचं आहे. सामना या मैदानावरती आपण 6 चेंडूमध्ये 17 धावा सुद्धा होताना पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 10 न होताना सुद्धा या आधीच्या सामन्यात पाहिल्यात. त्यामुळं नकारार्थी आणि सकारार्थी राहणं खूप गरजेचं आहे. सुमित कोठारी आणि दुसऱ्या बाजूला उस्मा, दोनही फलंदाज इथं ताकदीचे आहेत. हो हो हो, काय बॉल होता इथं. कदाचित फलंदाजांना बॉल चेस केलाय आणि बॉल वाया गेला. एक बॉल खूप महत्वाचा होता. एक चेंडू इथं खूप मी तर सांगेन एक बॉल तुम्हाला कदाचित डॉट चेंडू तुम्हाला नागपूरला परत पाठवू शकतो. 22 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद आहेत. गोलंदाज तयार. संतोष पाया वेळेस परत एकदा 1 रन इथं जी गेली आहे. या षटकामध्ये जो संघावरती प्रेशर आलाय ना, तो कमी करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती संतोषनं 1 धाव दिली. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या बॉलवरती 1 सिंगल. आणि पाहायचं इथं आता समीकरण रणरित्या ज्या काय बदलल्या गेल्या, दोनही संघ इथं विजयासाठी साहस करतायत. ओ क्या बात आहे. लाजवाब सुंदर झेल. विक्की नवनाथ, मी नेहमीच आवर्जून उल्लेख करतो की डावखुऱ्याचे खेळाडू जेव्हा जन्माला येतात तेव्हा निश्चित एक नैसर्गिक ताकद घेऊन जन्माला येत असतात. आणि क्रिकेट विश्वात जेव्हा त्यांचं पाऊल पडतं तेव्हा त्यांची ताकद ती द्विगुणित होते. ती तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते. संतोषकडून जखडून ठेवल्या अक्षरशः. आतापर्यंत 10 चेंडू त्यांनी टाकले त्या सामन्यामध्ये. फक्त 5 धावा खर्च केल्यात. कंजूस गोलंदाजी आणि 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिलेत. पाहूया गोलंदाज संतोष. हो क्या बात आहे. यावेळेस आला तसा चेंडू थेट सीमा पार आणि हा चौकार 4 रन. परत एकदा सामन्यात रोमारी शकता. इथं आपण पाहतोय कमीपणा कुठलाही संघ घेत नाही. एकही पाऊल
कुठलाच संघ माघार घेत नाहीये. 6 चेंडू खेळलाय, 13 धावा आतापर्यंत सुमितनं ज्या कमावल्यात. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. एक विकेट पडली आणि असं वाटलं नवीन बॅट्समन कोणाल मैदानाच्या आतमध्ये आलाय, थोडासा दबाव जाणून घेतोय की काय, परंतु कुठलाच दबाव त्याच्यावरती नाहीये. फ्रेश माइंडेड गेम इथं फलंदाजांना खेळणं गरजेचं आहे. हा फटका सुद्धा शफल लाईन वरती गेला, परंतु चेंडू डॉट जो आपल्याला इथं पाहायला मिळतंय. काय घटना होणार आहे, शेवटच्या बॉल पर्यंत प्रेक्षकांना हा सामना पाहायला मिळणार आहे. जाऊया मैदानाच्या आत. धावफलकावरती आपण जाणार आहोत. शेवटचे 6 बॉल, 19 धावेंची गरज, 19 धावा, 6 चेंडू. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना इथं आम्ही पाहतायत. एका बाजूनं मनाली ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूनं गैनीनाथ दादा शिरसाट स्पोर्ट्स फाउंडेशन. वेळ वाचवायचा आहे, घाई करायची आहे, वेळ वाचवा. चला, क्वार्टर फायनल सामना इथं आपला 5 षटकांचा का होईना गरजेचा आहे. वेळ वाचवा. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 19 धावेंची गरज आहे. शेवटचं एक षटक प्रशांत पाहायचे आता फलंदाजांना प्रशांत शांत करतोय की नाही. शेवटचे 6 बॉल 19 धावेंची गरज. चला वेळ वाचवा. 6 बॉल 19. यावेळेस बॅटच्या मधोमध येऊ शकला नाही क्षेत्ररक्षक, जो आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत एक धाव शॉट, एक रन इथं शॉट आहे. आणि स्कोरर या ठिकाणी कळवतायत आणखीन एक रेकॉर्ड आहे की परब सर परदेत ही पहिली धाव जी आहे ती शॉट आहे. म्हणजे बरेचसे रेकॉर्ड इथं गेली 4 दिवस आपण पाहतोय रचले गेलेत. किरण खोबरेनं पहिली विकेट हॅट्रिक केली. पहिलं निर्धाव षटक नाझिम गुल्ली यांच्याद्वारा जे आपल्याला पाहायला भेटलं. याच बरोबर दे दनादन चेंडू थेट सीमा पार, षटकार सरळ. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 12 धावा. परब सर मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. तुम्हाला कष्ट करावे लागतील, आधी तुम्हाला हाताला चटके सोसावे लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. खडतर प्रवासाशिवाय तुम्हाला कुठलाच कार्यक्रम जो आहे, कुठलीच जी घटना आहे ती साध्य होणार नाही. दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसणार नाही. फलंदाज अतिशय सुंदर. शेवटचे 4 बॉल 12 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. याच बरोबर चांगला बॉल, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. एक धाव जी पळून कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं फलंदाज, क्या बात आहे, होत्याच नव्हतं करून टाकणारा हा आत्मघात इथं प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथं आत्मघात ऍक्सिडेंट आपल्याला पाहायला भेटलाय. ज्या फलंदाजाला विकेटवरती टिकणं गरजेचं होतं, चतुर यष्टीरक्षक कशाला म्हणतात हे आपल्याला पाहायला भेटलं. सर किती चतुर यष्टीरक्षक आहे. कदाचित इथं फलंदाजांना थोडंसं गोंधळून सोडलं आणि त्यानंतर जे फलंदाजाला धावचित केलं, विकेट पडली. शेवटचे चेंडू इथं शिल्लक आहेत आता 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची गरज. वेळ वाचवायचा आहे. चला, 3 बॉल 11 धावा. सामना कधी कधी गैनीनाथ दादा फोर्स फाउंडेशन संघाकडनं जातोय, कधी कधी मनाली ब्रदर्स नागपूर संघाकडून जातोय. सर्प सारखा अर्थात सरड्यासारखा गिरगिटासारखा रंग बदलणारा सामना जो इथं प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. काय होणार, कोण विजय होणार? सनग्लो प्रॉपर्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्या आपल्या मैदानाला शोभा आली, त्या सनग्लो प्रॉपर्टीचे मालक सुद्धा लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत आणि उद्या खास या स्पर्धेला भेट सुद्धा देणार आहेत. उद्या मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी कर्णासारखी दानशूरता दाखवत ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलं
असे सर्व मित्रमंडळी अमोल शिरसाट सर आणि संपूर्ण टीमचे जे या ठिकाणी येणार आहेत. जाऊया मैदानाच्या 3 बॉल 11 धाव्यांची गरज. याच बरोबर आणि इथं आणखीन एक धक्का. ऑर्डर कॅच, ऑर्डर मॅच, विकेट, फलंदाज बाद. शेवटचे 2 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. पाहायचंय आपल्याला 2 बॉल आणि 11 धावा. आणि उद्या मात्र सेमी फायनलला कोण म्हणजे संघ कोणाकोणाशी भिडणार याचे सुद्धा लॉट्स नियोजन अर्थात चिठ्ठी पद्धत जे आपण करणार आहोत. यावेळेस मात्र स्कोप मारायचा होता. यावेळेस शरीराचं जे समतोल होतं ते फलंदाजाने एकदम बिघडून टाकले आणि सामना सुद्धा फिरलाय. आता हा सामना गहिनीनाथ दादा स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या बाजूने खऱ्या अर्थानं कलाटणी घेतोय. शेवटचा 1 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. चला गोविंद युनायटेड्स चांगला बॉल. इथं मात्र परत एकदा गल्लीत दादांची पडझड आणि सामना मात्र जरी पडझड झाली असली तरी विजय होतोय गहिनीनाथ दादा स्पोर्ट्स फाउंडेशन. हॅलो. मी विनंती करेल संतोष आपण ताबडतोब व्यासपीठाच्या दिशेने येते. आपल्यासाठी साई शिरसाट यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं. हे पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी यायचे.